कारंजात दूषित पाणी पुरवठा, आरोग्य धोक्यात. शहरात संसर्गजन्य आजारासह इतरही आजारांचा प्रकोप वाढला असताना नगरपालिका प्रशासन स्वच्छतेबाबत उदासीनता दर्शवित आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येत असून नळांद्वारे अनेक भागात येणारे पाणीही दूषित येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून रामनगर येथील अडाण धरणावरून जीवन प्राधिकरण मार्फत शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. मागील काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत दूषित व गढूळ येत असल्याची नागरिकांमधून ओरड सुरू आहे. अनेक गंभीर आजार दूषित पाणी पिण्याने होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरू असल्याच्या भावना शहरवासियांमधून व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासन रोगराईच्या या काळात शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी शहरात क्षित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. यामुळे प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. त्यामध्ये सातत्याने वाढ होऊन मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा 40 अंश पार गेला. परिणामी पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने आणि इतर कारणांनी कारंजा शहराला 2 दिवसाआड कमी दाबाचा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे कारंजा वासियांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. अशातच शहरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. कारंजा शहराला सध्या रामनगर येथील अडाण धरणावरून जीवन प्राधिकरण मार्फत शहरातील प्रत्येक भागात 2 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु काही भागात स्वच्छ पाणी पुरवठा होतो तर काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. शहरातील गवळीपुरा, पहाडपुरा, भारतीपुरा, पोहावेश, शिवाजी नगर व इतर परिसरात मागील 15 दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची परिसरातील नागरिकांची ओरड आहे. या परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत होत असलेले पाणी हे गाळयुक्त पिवळसर येत असून पाण्याच्या चवीमध्ये सुद्धा बदल झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या परिसरातील नागरिकांना उलट्या व अतिसारची लागण होत आहे. शिवाय तापीचे रुग्ण देखील वाढताना दिसत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. या दूषित पाण्याचा नागरिकांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने सद्य परिस्थितीत कारंजा शहरातील खाजगी दवाखान्यासह शासकीय रुग्णालय हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. तरी जीवन प्राधिकरणने पाणी शुद्धीकरणाकडे विशेष लक्ष देऊन स्वच्छ पिण्यायोग्य पाणी देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.